एक्सरसाइज 1.4 मधील क्वेश्चन 1 नंतर आता आपण स्टार्ट करणार आहोत एक्सरसाइज 1.4 मधील क्वेश्चन 2. काय आहे बघा क्वेश्चन 2. फाइंड dy by dx, फाइंड dy by dx if एकूण 5 पॅरामीट्रिक फंक्शन्स दिलेले आहेत आणि @θ = समथिंग @θ = अशा पद्धतीने काय केलेले प्रॉब्लेम दिलेले आहेत. त्यापैकी आपण आता बघूया फर्स्ट प्रॉब्लेम बघूया. बघा फर्स्ट प्रॉब्लेम काय आहे तो. बघा फर्स्ट प्रॉब्लेम बघा x = cosec square theta, y = cot cube theta, at theta = pi by 6, at theta = pi by 6 म्हणलेलं आहे. तर आपण सोल्युशन स्टार्ट करूया. बघा सोल्युशन मध्ये काय ना तर दिलेला प्रॉब्लेम आधी आपल्याला काय करता आला पाहिजे, अनालाइज करता आला पाहिजे. तो म्हणजे कोणत्या टाइपचा आहे. तर बघा x इज अ फंक्शन ऑफ थीटा, y इज अ फंक्शन ऑफ थीटा. इथं दोन फंक्शन आहे म्हणजे हा नक्कीच हा प्रॉब्लेम पॅरामीटर फंक्शनचा हा असणार आहे. मग थीटा हा पॅरामीटर आहे तर आपल्याला काय करावं लागणार आहे, पहिल्यांदा फॉर्म्युला लिहावा लागणार. मग फॉर्म्युला काय आहे, dy by dx इक्वल टू काय फॉर्म्युला, dy by dx इक्वल टू dy by कारण पॅरामीटर थीटा आहे म्हणजे dy by काय ना g थीटा आपण काय होणार dx by dθ. याला नंबर इक्वेशन 1 म्हणूया. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे dy by dθ dx by dθ म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह थीटा, x चा डेरिव्हेटिव्ह थीटा. पण x आणि थीटा x आणि y हे दिलेले तर ते लिहून घ्या. म्हणजे त्यावेळी बस x = cosec square theta. थोडेसे x = cosec square लिहिले ना ते असं लिहितो मी. हे थोडंसं आपल्याला सोपं पडेल. cosec theta its square. तसंच y = cot cube theta जे लिहिले ते असं लिहूया आपण. cot theta its cube लिहा. म्हणजे लिहिण्याची स्टाईल बदलली पण अर्थ तोच. cot cube theta म्हणजे cot theta its cube. आता आपल्याला काय करायचं आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. आता इथे बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट थीटा म्हणजे dx by dθ होणार dy by dθ होणार. आपला प्रॉब्लेम आहे तो RHS चा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. इथे याला x म्हणा त्यांना x raised to n आणि नंतर बाय चेन रूल काय करूया आपण, पॉवर ची रेट झाल्या इनर पार्ट जो आहे हा cosec थीटा, हा जो इनर पार्ट आहे cot थीटा याचा डेरिव्हेटिव्ह काय करूया आपण मल्टिप्लाय करूया. तो देअरफॉर काय होणार dx by dθ इक्वल आहे ना 2 पॉवर पुढे आणि पॉवर 1 न कमी म्हणजे काय 2 cosec थीटा इनटू डेरिव्हेटिव्ह cosec थीटा इनटू काय ना dy dθ of cosec थीटा. ओके and dy by dθ का होणार dy by dθ इक्वल टू पॉवर ग्रेड की पॉवर पुढे घ्या 3 cot पॉवर 1 कमी करा म्हणजे काय ना cot स्क्वेअर थीटा cot स्क्वेअर 3 cot स्क्वेअर थीटा इनटू dy by dθ ऑफ काय होणार cot थीटा होणार cot थीटा. ओके देयरफॉर बघा सिम्प्लिफाय करूया dx by dθ इक्वल टू आता काय होणार 2 cosec थीटा as it is into काय होणार बघा cosec थीटा चा डेरिव्हेटिव्ह. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec थीटा बोला करेक्ट काय मायनस cosec थीटा इनटू आहे ना cot थीटा मायनस cosec थीटा इनटू cot थीटा. तसंच and dy by dθ काय मिळतो बघा आपल्याला dy by dθ इक्वल काय होणार 3 cot square theta as it is 3 cot square theta as it is into bracket cot theta चा डेरिव्हेटिव्ह काय ना मायनस cosec square theta. ओके आता हे अजून जरा सिम्प्लिफाय करूया. देयरफॉर काय होणार बघा dx by dθ इक्वल टू हे मायनस आणि हे 2 म्हणजे -2 cosec theta into cosec theta cosec square theta into हा राहिला cot theta into काय ना cot theta. तसंच सेम and dy by dθ इक्वल टू and dy by dθ इक्वल होणार बघा हा 3 हा मायनस म्हणजे काय ना -3 cot square theta cot square theta into काय होणार आहे हा आहे ना cosec square theta into काय आहे cosec square theta. ओके तर अशा पद्धतीने आपल्याला काय मिळालेलं आहे dx by dθ आणि dy by dθ मिळाले.
ते आपण काय करूया इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवूया. मग काय होतं बघूया. बघा इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवूया. बघा फ्रॉम 1 काय होईल बघा dy by dx इक्वल टू आता dy by d थीटा इथे -3 cot स्क्वेअर थीटा into cos स्क्वेअर थीटा अपॉन काय होईल बघा dx by d थीटा किती -2 cos स्क्वेअर थीटा cot थीटा म्हणजे -2 cos स्क्वेअर थीटा into cot theta. So this minus get cancelled. Cos square theta get cancelled. And this cot get cancelled. राहिलं शिल्लक फक्त काय बघा 3/2 आणि हे cot theta बघा cos square cancel एक cot cancel फक्त एकच cot theta राहिलं म्हणजे cot theta dy by dx into cot theta. आता डेरिव्हेटिव्ह मिळाला पण आपल्याला काय मिळाले ऍट थीटा इक्वल काय मिळाले π/6 मिळाले ऍट थीटा इक्वल टू π/6 आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे. मग काय होणार ऍट थीटा इक्वल टू π/6 काय होईल dy by dx इक्वल काय 3/2 थीटाची व्हॅल्यू किती π/6 थीटा पण ठेवणार म्हणजे काय होणार cot π/6. ओके आता बऱ्याच मुला मुलींना येत नाही cot π/6 सुद्धा पाठ होत नाही त्यांनी लक्षात ठेवा cot म्हणजे काय cos आता π/6 म्हणजे किती असतात π म्हणजे 180 अपॉन 6 म्हणजे 180 अपॉन 6 म्हणजे 30 म्हणजे cot म्हणजे cos 30 अपॉन sin 30. आता cos 30 म्हणजे किती येणार आहे सांगा √3 अपॉन 2 sin 30 हाफ म्हणजे इथे काय होणार आहे दिस हाफ गेट कॅन्सल म्हणजे आन्सर आपलं काय झालं लक्षात येते तुमच्या पुन्हा एकदा ऐका π/6 म्हणजे किती π म्हणजे 180 वाले 30 म्हणजे cot 30 डिग्री पाहिजे cot 30 डिग्री म्हणजे काय cos 30 अपॉन sin 30. आता cos 30 किती असतो cos 30 मध्ये sin 60 किती असतो √3 अपॉन 2 अपॉन sin 30 किती हाफ 2 गेट कॅन्सल √3 अपॉन 1 √3 म्हणजे आपलं फायनल आन्सर काय ना 3√3 अपॉन 2 अपॉन काय 2 हे आपलं काय dy by dx. आपल्याला काय मिळालं 3√3 अपॉन 2. आता यानंतर आपण काय करणार आहोत नेक्स्ट प्रॉब्लेम डिस्कस करणार आहोत. बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम आहे सेकंड प्रॉब्लेम आहे बघा x इक्वल टू a cos cube theta y इक्वल टू a sin cube theta at theta इक्वल टू π/3 theta इक्वल टू π/3. तर बघा सेम आयडिया आहे आधीच्या प्रॉब्लेम मध्ये जी आयडिया वापरली तीच आयडिया आहे. तर काय ना फॉर्म्युला आता बघा x and y आर पॅरामीटर फंक्शन ऑफ पॅरामीटर थीटा त्यामुळे काय होणार dy by dx इक्वल काय होणार dy by d थीटा अपॉन काय ना dx by d थीटा. याला नंबर 1 दिला. मग आपल्याला फाइंड आउट करायचे की या x आणि या y चे काय डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे. त्यामुळे आपण काय करूया म्हणूया बट x इक्वल टू a cos cube थीटा y इक्वल टू a sin cube थीटा. मग काय होईल नंतर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. आता इथं जे लिहिलेले आहे x इक्वल टू a cos cube थीटा तर इथं असं लिहिलं तरी छानच cos थीटा इट्स अ क्यूब a sin थीटा इट्स अ क्यूब लिहिले त्याच्याऐवजी असं जरा स्टाइलिश लिहिलं तरी चालेल. ओके जे पुढे काय बघा आपलं काय dx बाय काय d थीटा इक्वल टू आता इथे बघा a कॉन्स्टंट आहे a कॉन्स्टंट ते कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह मध्ये भाग घेणार नाही कारण बाय स्केलर मल्टिप्लिकेशन होईल. मग काय होईल फक्त a कॉन्स्टंट आहे मग काय d by d थीटा ऑफ cos थीटा इज अ क्यूब cos थीटा इज अ क्यूब. तसंच इथं dy by d थीटा इक्वल टू a कॉन्स्टंट बाय sin थीटा इज क्यूब म्हणजे काय येणार आहे d by d थीटा ऑफ
साइन थिटा इट्स क्यू. ओके, आता इथे बघा इक्वल टू काय ए कॉन्स्टंट आहे इथे. कॉस थिटा म्हणजे कॉस थिटाला x म्हणा, x रेज टू n नुसार काय 3 into कॉस थिटा. आता 3 पॉवर 1 कमी करा म्हणजे किती होणार 2 होणार. म्हणजे इथे काय ना कॉस स्क्वेअर थिटा इनटू डी बाय डी थिटा बाय चेन रूल काय होणार कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा. तसंच सेम dy बाय डी थिटा इक्वल टू काय होणार बघा ए कॉन्स्टंट sin थिटा इज क्यूब म्हणजे काय होणार ए ॲज इट इज म्हणजे काय होणार पॉवर पुढे येणार आणि पॉवर 1 कमी म्हणजे sin थिटा इज क्यूब पॉवर 1 कमी म्हणजे किती होणार 2 होणार म्हणजे sin स्क्वेअर थिटा इनटू डी बाय डी थिटा काय होणार आता sin थिटा म्हणजे इथे काय होणार आता sin थिटा. ओके, आणि इथे येणार आहे cos थिटा. देयरफॉर dx बाय डी थिटा इक्वल टू काय होईल बघा आता इथे 3a. ओके, हे cos स्क्वेअर थिटा. ओके, आता cos थिटा डेरिव्हेटिव्ह व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ cos थिटा मायनस sin थिटा मायनस sin थिटा. तर अशा पद्धतीने आपल्याला dx बाय डी थिटा मिळाला. तसंच सेम dy बाय डी थिटा इक्वल काय होईल dy बाय डी थिटा इक्वल 3a हे sin स्क्वेअर थिटा ॲज इट इज इनटू sin थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय ना cos थिटा sin थिटाचा डेरिव्हेटिव्ह cos थिटा. ओके, आता बघा इथे काय होईल आता हे सिम्प्लिफाय झालेलं आहे. हे घेऊन आपण कुठे ठेवायचं त्या इक्वेशन नंबर 1 मध्ये. सो फ्रॉम 1 dy by dx equal to what dy by d equal dy by d theta. dy by d theta किती आहे बघा 3a sin square theta cos theta cos theta. ओके, अपॉन dy by आता काय d theta दिला. आता dx by d theta आहे डिनॉमिनेटर मध्ये बघा dx by d theta. मग dx by d theta काय आहे मायनस काय आहे मायनस 3 cos स्क्वेअर थिटा आणि sin थिटा. ओके, इक्वल टू दिस 3 गेट कॅन्सल दिस a गेट कॅन्सल. बघा आता काय काय कॅन्सल होतं ते हा एक cos थिटा गेट कॅन्सल एक sin थिटा गेट कॅन्सल. शिल्लक काय काय राहिलं बघा न्यूमरेटर मध्ये फक्त sin थिटा शिल्लक राहिला. ओके, आणि हे मायनस आहे म्हणजे मायनस sin थिटा अपॉन छेदामध्ये काय राहील cos थिटा इक्वल टू sin थिटा अपॉन cos थिटा म्हणजे मायनस sin अपॉन cos म्हणजे मायनस tan थिटा मायनस tan थिटा. ओके, दिस इज आवर dy बाय dx. पण आपल्याला काय मिळालं आहे at थिटा इक्वल टू पाय बाय 3 म्हणजे पाय बाय 3 म्हणजे 60. मग बघा इथे काय आहे at थिटा इक्वल टू पाय बाय 3. ओके, म्हणजे काय ना dy बाय dx इक्वल टू ना मायनस tan थिटा पाय बाय 3 म्हणजे किती पाय म्हणजे 180 बाय 3 म्हणजे 60 डिग्री. आता बऱ्याच मुलांना काय tan 60 डिग्री डायरेक्ट व्हॅल्यू नसते तर तुम्ही काय करू शकता sin 60 डिग्री किती असतो व्हॉट इज sin 60 डिग्री √3 अपॉन 2 अपॉन tan म्हणजे sin अपॉन cos 60 डिग्री व्हॉट इज cos 60 डिग्री हाफ दिस टू गेट कॅन्सल म्हणजे मायनस √3 फायनल आन्सर काय येणार आपलं मायनस √3. येते लक्षात. सो व्हेरी इंटरेस्टिंग एक्झाम्पल. आपला आन्सर आलेला आहे मायनस √3. ओके, आता यानंतर बघूया आपण नेक्स्ट प्रॉब्लेम आहे लास्ट प्रॉब्लेम ऑफ दिस क्वेश्चन. बघा आता याच्यामध्ये काय होईल नेक्स्ट प्रॉब्लेम लास्ट प्रॉब्लेम ऑफ दिस सेशन. तर बघा फिफ्थ प्रॉब्लेम आहे x इक्वल टू t प्लस 2 sin pi t y इक्वल टू 3t minus cos pi t 3t minus cos pi t at t equal to half. व्हेरी इंटरेस्टिंग एक्झाम्पल. तर सेम आयडिया आहे. स्टार्ट करूया आपण काय ना सोल्युशन मध्ये फॉर्म्युला पहिल्या लक्षात ठेवा फॉर्म्युला कारण का इथं डायरेक्ट दिसतच आहे आपल्याला
and y are the parametric function of parameter t. Parameter t, तेव्हा आपण डायरेक्ट फॉर्म्युला लिहूया. dy by dx equal to parameter t आहे तेव्हा काय होणार dy by dt upon dx by dt. याला इक्वेशन नंबर 1 लिहूया. आता आपल्याला काय करायचं आहे, dy by dt आणि dx by dt फक्त फाइंड आउट करायचं आहे. पण एक सर माहिती दिली आहे त्यामुळे आपण म्हणायचं but x equal to t plus 2 sin pi t and y equal to 3t minus cos pi t. ओके, तर आता काय करूया, फक्त डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t येणार, पॅरामीटर t आहे त्यामुळे t येणार. आता इथे लक्ष द्या, आता इथे प्लस आहे बाय ऍडिशन रूल, इथं मायनस आहे बाय सबट्रॅक्शन रूल. पण याच्यामध्ये पण बघा इथं 2 into फंक्शन ऑफ t म्हणजे हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह भाग घेणार नाही. 2 into डेरिव्हेटिव्ह फक्त sin pi t होणार. इथं सुद्धा सेम बघा, इथं सुद्धा 3 कॉन्स्टंट आहे, फक्त t चा डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट करणार. कारण 3 कॉन्स्टंट बाय फक्त t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t 1 होणार. आणि हे काय cos pi t चा डेरिव्हेटिव्ह बाय युजिंग चेन रूल. इथं सुद्धा sin pi t चा डेरिव्हेटिव्ह बाय युजिंग चेन रूल. बघा काय होतं, देयरफॉर काय आहे बघा, dx by dt इक्वल टू t म्हणजे dt by dt प्लस 2 कॉन्स्टंट आहे इथे d by dt ऑफ sin pi t and dy by dt काय होईल बघा, 3 कॉन्स्टंट एज इट इज, t चा डेरिव्हेटिव्ह इक्वल टू t dt by dt माइनस d by dt ऑफ cos of pi t. ओके, आता बघा इथे काय इक्वल टू dt by dt 1 प्लस 2 कॉन्स्टंट आहे इथे sin चा डेरिव्हेटिव्ह cos काय होईल pi t इनटू साध्याप्रमाणे काय, आता अँगलचा डेरिव्हेटिव्ह, अँगल इथे pi t म्हणजे काय होणार d by dt ऑफ pi t. ओके, एंड इथे बघा dy by dt काय होईल बघा, dy by dt इक्वल टू काय होईल बघा, dy by dt by dt 1 into हा 3 म्हणजे काय होणार 3 मायनस इथं सेम बघा cos of pi t, cos चा डेरिव्हेटिव्ह काय येणार मायनस sin म्हणजे काय येणार मायनस sin pi t into डेरिव्हेटिव्ह ऑफ अँगल pi t म्हणजे काय येणार d by dt ऑफ pi t. ओके, आता बघा इथे काय होईल इक्वल टू 1 प्लस 2 cos pi t into काय होणार बघा, pi कॉन्स्टंट एज इट इज dt by dt 1 आणि 1 into pi. तर हे फक्त एवढंच राहणार, इथे लक्षात तुमच्या. आता यानंतर काय बघा and dy by dt इक्वल टू काय ना बघा मायनस मायनस प्लस 3 प्लस हे sin pi t. पण इथे लक्ष द्या pi कॉन्स्टंट dt by dt 1 आणि 1 into हा pi म्हणजे 3 प्लस pi sin pi t sin pi t. आता या दोन्ही व्हॅल्यूज को काय करूया, इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवूया. काय होईल फ्रॉम 1 dy by dx इक्वल काय होईल बघा, dy by dt न्यूमरेटर मध्ये बघा ठेवा 3 प्लस pi sin pi t अपॉन डिनॉमिनेटर मध्ये ठेवूया dx by dt म्हणजे काय 1 प्लस बघा इथे लक्ष द्या 1 प्लस काय होणार हा पाय पुढे घेऊया पाय cos pi t. ओके, आता लक्ष द्या इथे, आता dy by dx आपल्याला फाइंड आउट झालं. आता आपल्याला काय मिळालं ऍट फाइंड द dy by dx ऍट t इक्वल टू हाफ. तर ऍट t इक्वल टू हाफ काय होतं बघूया, ऍट t इक्वल टू हाफ dy by dx इक्वल टू बघूया काय होतं ते बघा 3 प्लस pi sin pi t इक्वल टू हाफ म्हणजे sin काय होणार तर pi बाय 2 होणार डिवाइड बाय छेदामध्ये 1 प्लस pi cos काय होणार pi t म्हणजे किती हाफ म्हणजे काय होणार pi बाय 2 होणार. आता बघा इथे काय होईल सिम्प्लिफिकेशन इक्वल टू बघा 3 प्लस pi म्हणजे काय ना 3 प्लस pi sin pi by 2 1.
सो here is 1 upon 1 plus pi cos pi by 2 0. तो 0 लिहूया इथं 1 plus pi into 0. सो फायनल आन्सर काय होईल बघा इक्वल टू आता हे 0 into pi 0 0 plus 1 1 च आहे ना आणि pi into 1 pi म्हणजे 3 plus pi होणार म्हणजे न्यूमरेटर काय ना 3 plus pi म्हणजे इथं dy by dx काय मिळणार 3 plus pi. ओके तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे एक्सरसाइज 1.4 मधील क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 काय केलेलं आहे कंप्लीट केलं आहे. तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक यू फॉर वॉचिंग.